मित्रांनो, तुमच्या आपल्या ग्रुपवर तुम्हाला मी पाठवलेला आहे स्क्रीनशॉट. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये मी इथं दाखवलंय स्पिनिंग टॉप, डोजी, इन्व्हर्टेड हॅमर, हॅमर हे रिव्हर्सल कॅन्डल आहे. रिव्हर्सल कॅन्डल म्हणजे काय की आपल्या झोन मध्ये आल्यानंतर ह्या रिव्हर्सल कॅन्डल वाईज आपल्याला बाय करायचं आहे. रिव्हर्सल कॅन्डल बनल्या की त्याच्या ह्याच्यावर ब्रेकआउट भेटलं की ब्रेकआउट हे भेटल्यानंतर कॅन्डल क्लोज झाल्यानंतर पुढच्या कॅन्डलला बाय करायचं आणि हिच्या लोच्या खाली एसएल असेल. हे आपले रिव्हर्सल कॅन्डल आहे. त्याच्यानंतर खाली मी दिलंय स्ट्रक्चर टाइम फ्रेम, कन्फर्मेशन टाइम फ्रेम आणि एंट्री टाइम फ्रेम. जर स्ट्रक्चर टाइम फ्रेम तुमचं डेली मध्ये असेल तर कन्फर्मेशन आपल्याला एक तासामध्ये घ्यायचं आहे आणि एंट्री आपल्याला 5 मिनिटात करायची आहे. जर स्ट्रक्चर टाइम फ्रेम 4 तासाचा असेल, कन्फर्मेशन आपल्याला 15 मिनिटात घ्यायचं आहे, एंट्री टाइम फ्रेम आपली 5 किंवा 1 मिनिटाची असेल. स्ट्रक्चर टाइम फ्रेम जर 1 तासाचा असेल तर कन्फर्मेशन 5 मिनिटामध्ये घ्यायचं आहे आणि एंट्री प्लॅन आपल्याला 1 मिनिटात करायचा आहे. स्ट्रक्चर टाइम फ्रेम जर 15 मिनिटाचा असेल तर कन्फर्मेशन टाइम फ्रेम आपली 1 मिनिटाची असेल आणि एंट्री सुद्धा 1 मिनिटाची असेल. स्ट्रक्चर टाइम फ्रेम आपला 5 मिनिटाचा असेल, कन्फर्मेशन टाइम फ्रेम आपली 1 मिनिटाची असेल, एंट्री टाइम फ्रेम सुद्धा 1 मिनिटाची असेल. आता हे जे मी दिलंय ना हे एकदम पद्धतशीर मल्टी टाइम फ्रेम अनालिसिसच्या हिशोबाने आहे. मल्टी टाइम फ्रेम मध्ये हे सगळं कन्फर्मेशन घेऊन आपलं ट्रेड प्लॅन होतो. मित्रांनो, आपण ऐकलंच असेल की जे प्रॉपर वेने ट्रेडिंग करतात ना ते मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस करूनच ट्रेड करतात. कुठे पण कधी पण ट्रेड करत नाही. तर याला म्हणतात मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस. म्हणजे स्ट्रक्चर तुम्ही मोठ्या टाइम फ्रेमचा मार्क करताय, कन्फर्मेशन मिडल टाइम फ्रेम मध्ये घेताय आणि शॉर्ट टाइम फ्रेम मध्ये तुम्ही एंट्री प्लॅन करताय. ठीक आहे, याचा उद्देश हे झालं. तर आता आपण खाली बघूया. ते खाली मी तुम्हाला काही डायग्राम दाखवले. स्ट्रक्चर टाइम फ्रेम डेली 4 hours, 1 hour, 15 minutes, 5 minutes. हे स्ट्रक्चर टाइम फ्रेम असेल तुमचं. म्हणजे अप ट्रेंड डाऊन ट्रेंड जे मार्क करतो ना तर डेली मध्ये मार्क केलं तर कन्फर्मेशन टाइम फ्रेम तुम्हाला 1 तासात घ्यायचं आहे. म्हणजे कन्फर्मेशन म्हणजे काय, हे जे झोन मार्क दाखवले डेली टाइम फ्रेम मध्ये फॅक्टर झोन मार्क दाखवलाय, एफईजीओबी मार्क दाखवलाय आणि खाली फॅक्टर झोन म्हणजे बॉटमला री एंट्री झोन असतो तो एक दाखवलाय. ठीक आहे, ह्या तिन्ही ठिकाणी आल्यानंतर मार्केट खाली फॅक्टर झोनला आल्यानंतर डायरेक्ट तुम्ही रिव्हर्सल कॅन्डल घेऊ शकता. रिव्हर्सल कॅन्डलचं कन्फर्मेशन ते पण किती, 1 तासात. 1 तासात रिव्हर्सल कॅन्डल बनली आणि तिच्यावरती ब्रेकआउट भेटलं तर तुम्ही इथे डायरेक्ट बाय प्लॅन करू शकता. आता 1 तासाच्या हिशोबाने स्टॉप लॉस मोठा होतो हे आपल्याला माहित आहे. ओके, मग आपण एवढ्या मोठ्या याला जात नाही छोट्या अकाउंटला, मग आपण शॉर्ट टाइम फ्रेम वापरतो खालच्या. ठीक आहे, आपण त्याही बोलू, पण समजून घ्या आधी. जर इथे फॅक्टर झोनला रिव्हर्सल कॅन्डल बनली आणि कन्फर्मेशन ब्रेकआउट कॅन्डल भेटली कन्फर्मेशन म्हणून रिव्हर्सल कॅन्डलच्या वरती, समजा हॅमर बनला त्याच्यावरती कन्फर्मेशन कॅन्डल ही भेटली इथे, तर तुम्ही डायरेक्टली बाय प्लॅन करू शकता. डायरेक्ट टार्गेट तुमचा हा असेल तर तुम्हाला येणारा प्रॉफिट घ्या आणि गप बसा. ओके, तसंच जर समजा स्ट्रक्चर तुमचं डेली टाइम फ्रेम मध्ये आहे, 1 तासामध्ये आपल्याला काय करायचं आहे, या झोन मध्ये आल्यानंतर बघायचं आहे स्ट्रॉंग टीआरएस होतोय का, वीक टीआरएस होतोय का. हे जर टीआरएस झाले, स्ट्रॉंग टीआरएस, वीक टीआरएस, चेंज ऑफ कॅरेक्टर स्ट्रॉंग पद्धतीने झाला, चेंज ऑफ कॅरेक्टर वीक पद्धतीने झाला, तर आपल्याला ह्याच्या खाली स्ट्रॉंग टीआरएसच्या खाली इथे बॉटमला एफईजीओबी किंवा फॅक्टर किंवा हे वीक टीआरएस झालं त्याच्या इथे बॉटमला एफईजीओबी हे मार्क करायचं आहे. ठीक आहे, मग इथे आल्यानंतर मार्केट रिव्हर्सल जाण्याचे चान्सेस असतात, म्हणजे पुन्हा अपट्रेंड मध्ये जाण्याचे चान्सेस असतात. कारण डेली टाइम फ्रेम मध्ये हे आपले स्ट्रक्चर होते आणि 1 तासामध्ये आपण हे मार्किंग केले स्ट्रक्चर ब्रेकआउटचं. म्हणजे स्ट्रक्चर चेंज ऑफ कॅरेक्टर साठी 1 तासामध्ये मार्किंग केलंय. मग ज्यावेळी या खालच्या झोन मध्ये मार्केट इथे येतो, इथे आपण एंट्री करण्यासाठी 1 तासात जरी मार्किंग केला असेल, जर हे डेली टाइम फ्रेमचे झोन असतील, 1 तासामध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर झाले तर 5 मिनिटामध्ये तुम्हाला एंट्री प्लॅन करायची आहे. म्हणजे 5 मिनिटाचं स्ट्रक्चर लावून तुम्ही एंट्री प्लॅन तिथे करू शकता. ठीक आहे, जर 4 तासाचं स्ट्रक्चर हे असेल अप ट्रेंडचं डाऊन ट्रेंडचं काही, तर आपण 3 ठिकाणी फॅक्टर झोन म्हणजे 3 ठिकाणी आपण झोन मार्क केले. फॅक्टर झोन एक एंट्री प्लॅनच्या तिथे आणि री एंट्रीच्या तिथे फॅक्टर झोन. पण त्याच्यामध्ये एफपीजीओबी असेल तर ते एफपीजीओबी पण मार्क करायचं आहे, नसेल तर डायरेक्ट फॅक्टर झोन किंवा डायरेक्ट कॅन्डल झोन सुद्धा इथे येतोच. कॅन्डल म्हणजे पूर्ण कॅन्डल, पण ते कॅन्डल सोडा फॅक्टरच मार्क करू आपण. आणि जर एफपीजीओबी जर खाली बॉटमलाच असेल, एकदम बॉटमला जिथं फॅक्टर झोन असतो, ती फॅक्टर झोन मध्येच आपली ओव्हरटॉप कॅन्डल असेल. ओके,
तर ते आपण बघू स्ट्रक्चर चार्टवर बघताना बघू. तर ते जर असेल तर डायरेक्टली FPGOB मार्क करा, फॅक्टर झोन मार्क करायची आवश्यकता नाही, कारण ऑर्डर ब्लॉक मध्येच तो झोन येतो. ठीक आहे, अशा पद्धतीने कदाचित तुम्हाला 2 झोनच भेटतील, कदाचित 3 झोन भेटतील, 4 झोन नाही भेटणार, 5 झोन नाही भेटणार, 6 झोन नाही भेटणार. ठीक आहे, एक तर एंट्री झोन, री झोन आणि मध्ये FPGOB असेल ते इनफ. त्याच्यानंतर त्या झोन मध्ये आल्यानंतर टाइम फ्रेम ज्या टाइम स्ट्रक्चर मार्किंग ज्या टाइम फ्रेमचा असेल, झोन मॅपिंग ज्या टाइम फ्रेमचा असेल, त्याच्या अपोजिट मिडल टाइम फ्रेम म्हणजे कन्फर्मेशन टाइम फ्रेम आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे सिनेरिओ बघायचं आहे, स्ट्रॉंग टीआरएस किंवा वीक टीआरएस. हे भेटल्यानंतरच खाली पुलबॅकला मार्केट येतो, तर ह्याच्यामध्ये सुद्धा FPGOB मार्क करायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या शॉर्ट टाइम फ्रेम मध्ये आपल्याला ट्रेड प्लॅन करायचं आहे. आय थिंक हे समजलंच असेल. तर आपण मॅक्झिमम फॉलो करतो 15 मिनिटं, तर 15 मिनिटात जरा एकदा बोलू, 15 मिनिटं किंवा 5 मिनिटं, 5 मिनिटात बोलूया. सेम 15 मिनिटात कसं वर्क करेल. 5 मिनिटात जर तुमचं हे स्ट्रक्चर तुमचं अप ट्रेंडचं आहे किंवा डाऊन ट्रेंडचा असेल, तर ह्याच्या अपोजिट अप ट्रेंडला मी दाखवलं इथे. अप ट्रेंडचा असेल, बायचा सेटअप असेल, तर आपण एंट्री झोन एक मार्क करतो, हायर हाय पॉईंटला एंट्री मार्क करतो, हायर लो पॉईंटला री एंट्री मार्क करतो. तर या ठिकाणी जर मार्केट वरतून खाली बाउन्स होतोय किंवा इथं स्ट्रक्चर चेंज होतोय म्हणजे वरती पुलबॅक घेतोय, तर या ठिकाणी आपण काय करतो, एक रिव्हर्सल कॅन्डल सुद्धा प्लॅन करू शकतो. या ठिकाणी रिव्हर्सल कॅन्डल कोणती घ्यायची, जर 5 मिनिटात असेल तर 1 मिनिटात तुम्ही रिव्हर्सल कॅन्डलचं कन्फर्मेशन घेऊ शकता, किंवा तुमचं इथे स्ट्रक्चरचं पण थोडंसं वेट करून स्ट्रक्चर पण मूव्ह होण्याचं वाट बघू शकता 1 मिनिटामध्ये. ठीक आहे, एक्स्ट्रा कन्फर्मेशन किंवा स्टँडर्ड स्ट्रॉंग कन्फर्मेशन नाहीतर तुम्ही रिव्हर्सलला प्लॅन करू शकता. खाली जर FPG आलं तर तुम्हाला हेच प्लॅन करायचं आहे 1 मिनिटामध्ये, स्ट्रॉंग टीआरएस किंवा वीक टीआरएस. अगदीच फॅक्टर झोनला आला खालच्या ह्याला, तर तुम्ही डायरेक्ट रिव्हर्सल कॅन्डल विथ कन्फर्मेशन कॅन्डल नंतर तुम्ही ट्रेड प्लॅन करा. आय थिंक हे तुम्हाला समजलं असेल. पुन्हा एकदा सांगतो, 15 मिनिटाचा जर स्ट्रक्चर झोन असेल, झोन मॅपिंग असेल, वरती आपण एंट्रीला फॅक्टर झोन लावलं, एंट्री कुठे मार्क करतो, हायर हाय पॉईंटला, हायर लो पॉईंटला री एंट्री मार्क करतो, इथे सुद्धा फॅक्टर मार्क केलाय, इथे सुद्धा फॅक्टर मार्क केलाय, मध्ये FPGOB दाखवलंय. तर हे 3 पॉईंट आपण मेन आहे जिथून मार्केट मूव्ह होण्याचे अपट्रेंडला जाण्याचे चान्सेस असतात. तर आपण काय करू, जर हे 15 मिनिटात स्ट्रक्चर असेल आणि जर 15 मिनिटात स्ट्रक्चर आहे, तर ह्या झोन मध्ये इथे आल्यानंतर इथे आपण काय करू, 5 मिनिटामध्ये रिव्हर्सल कॅन्डल बघू. 5 मिनिटात जर बघायचं झालं तर रिव्हर्सल कॅन्डल बघू, त्याच्यावर कन्फर्मेशन भेटलं तर डायरेक्ट बाय करू. त्याच 5 मिनिटाच्या सिनेरिओमध्ये 5 मिनिटाची रिव्हर्सल आणि 5 मिनिटाची कन्फर्मेशन म्हणजे 10 मिनिटाच्या 2 कॅन्डल, 10 मिनिटाची एक कॅन्डल झाली, ते डिवाइड झालं 5-5 मिनिटामध्ये. तर त्या 10 मिनिटामध्ये तुम्हाला नक्कीच 1 मिनिटामध्ये स्ट्रॉंग टीआरएस किंवा वीक टीआरएस भेटेल. म्हणजे तुम्हाला काय करायचं, इथं डायरेक्ट स्ट्रॉंग टीआरएस किंवा वीक टीआरएस. 5 मिनिटाचा असेल तर डायरेक्ट कन्फर्मेशन घ्या आणि 15 मिनिटाचा असेल तर टीआरएस विथच प्लॅन करा. ठीक आहे, मग ह्याला थोडंसं फक्त थोडं हे समजून घ्या. ओके, त्यावेळी प्रॅक्टिस करा, व्यवस्थित ऐका माझं बोलणं, नंतर मग त्याने तुम्हाला कळेल. आता झोन मध्ये आलं, एफपीजीओबीत आलं तर तुम्हाला स्ट्रक्चरच ब्रेक झालं पाहिजे. स्ट्रक्चर म्हणजे कसं, चेंज ऑफ कॅरेक्टर. म्हणजे 1 मिनिट, आता 15 मिनिटामध्ये तर इथं एफपीजीओबी मध्ये आलं तर चेंज ऑफ कॅरेक्टर तुम्हाला 1 मिनिटामध्ये पाहिजे, म्हणजे स्ट्रॉंग टीआरएस 1 मिनिटामध्ये पाहिजे किंवा वीक टीआरएस 1 मिनिटामध्ये पाहिजे. त्याच्यानंतर खाली एफपीजीओबी असेल तिथं तुम्ही ट्रेड प्लॅन करा. ब्रेकआउट विथ एफपीजीओबी हे लक्षात ठेवा. ब्रेकआउट विथ FPGOB जर भेटली तर मार्केट खूप स्ट्रॉंगली मूव्ह होण्याचे चान्सेस असतात. ओके, आणि डायरेक्ट FPGOB न भेटता जरी मार्केट ब्रेक झालं तरी जातो वरती, पण विथ FPGOB भेटला तर स्ट्रॉंगली मूव्ह होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे 80-90% पॉझिटिव्हली मार्केट जाण्याचे चान्सेस असतात. कधी कधी तेही फेल होतात, पण मिनिमम टाइम, क्वचित 1-2%. नाहीतर 70-80-90%, 98% ते सगळे ट्रेड पॉझिटिव्हच जातात. ठीक आहे, आय थिंक हे तुम्हाला कळलं असेल, नसेल तर व्यवस्थित समजून घ्या. आपण थोडस चार्टवर जाऊ इथे. ठीक आहे, बॅक करतो, क्लोज करतो. आता येऊया चार्टवर. आता हे तुम्हाला मी दिलंय, हे डिझाईन इथे केलं होतं, हे तुम्हाला स्क्रीनशॉट मारून टाकलंय. तसं तुम्ही पण करायला शिका. हे मी रिमूव्ह करतोय सर्व. आता चार्टवर येतोय, जिथं आपण आजच्या डेचं मार्केट बघणार आहोत. बघा, हे 5 मिनिटामध्ये पहिले लावतोय, तर 5 मिनिटामध्ये मला स्ट्रक्चर दिसलं होतं. आजचंच ओपनिंग बघू, मागचं सोडून द्या. मागचं लगेच थोडस प्लॅनिंग नाही केलं चालेल. मी बघा कुठलेही इंडिकेटर लावत नाही, सर्व इंडिकेटर रिमूव्ह करतोय. ते ओनली टेक्निकली सांगतोय तुम्हाला.
5 मिनिटामध्ये बघा मी मार्क करतोय. सुरुवात झाली इथून, बरोबर आहे. माझा हा लो पॉइंट होता. मार्केट वर गेला ना, तर माझा हा लो पॉइंट म्हणून काम करेल. मी एक लो ला एंट्रीला लो ला लाईन लावली, मार्केट वरती गेला, रिट्रेसमेंट इथं नाही आली, इथे आली, मग मी हाय ला लाईन लावली. ठीक आहे, मला एक हाय पॉइंट भेटला. आता मार्केटने काय केला, हा प्रिव्हियस लो होता तो ब्रेक केला, म्हणजे इथं मध्ये रिट्रेसमेंट न देता जसा वर गेला होता तसा डायरेक्टली खाली आला. स्ट्रॉंग पद्धतीने मार्केट चेंज होण्याचे चान्सेस आहेत. मला अजून सेटअप नाही भेटलाय, पण एक स्विंग हाय लो ब्रेक झाला, या हिशोबाने आपण कन्सिडर करू शकतो. याच्यामध्ये मला ही ऑर्डर ब्लॉक कॅन्डल भेटली, मार्किंग करणार इथे ओबी. त्याच्यानंतर खाली मला एफपीजी भेटली. आता मी एकत्र मार्क नाही केलाय, मी वेगवेगळं मार्क करून दाखवतो तुम्हाला. एकदा सवय झाली की आपण एकत्र मार्क करू. हे भेटलं आपल्याला एफपीजी. आता एफपीजी मार्क करत असताना जी टॉपला कॅन्डल मारला नाही, टॉपला कॅन्डल गेले, तिचा लो आणि तिसऱ्या कॅन्डलचा हाय, असं आपण एफपीजी मार्क करतो. हे आय थिंक तुम्हाला माहितच असेल, सारखं सारखं ते बोलायला नको. ठीक आहे, एफपीजी मार्क झाला. आता ह्या झोन मध्ये मार्केट येण्याचं आपल्याला वाट बघायचं आहे. आलं तर आपल्याला हे 5 मिनिटात स्ट्रक्चर मार्क करलंय, आलं तर आपल्याला 1 मिनिटात एंट्री प्लॅन करायचं आहे. बरं, काय झालं, आलं का नाही आलं, मग मार्केटने काय केला, प्राइसने काय केली, खाली गेली गेली गेली, ब्रेकआउट तर केलं, इथं थोडंसं रिव्हर्स झालं, पण इथे आपण एंट्री प्लॅन नाही घेतली कारण आपल्याला स्ट्रक्चर नाही भेटलं ना, म्हणून बघा इथे खाली आलं. नंतर इथे रिट्रेसमेंट पण दिसते आपल्याला, टू कॅन्डल रिट्रेसमेंट, म्हणजे हा वरती आला, इथून डायरेक्ट मार्केट खाली गेला. म्हणजे आपल्याला आता सेल सेटअप भेटला पूर्णपणे. का तर एक हाय होता, लो होता, लोअर हाय होता, लोअर लो, हा लो किंवा लोअर लो ब्रेक झाला होता, म्हणून आपल्याला लोअर हाय भेटणार. आता आपण काय करणार, हे तर वरती होतच, ते असू द्या, त्याचं काम करायचं नाही करायचं ते नंतर बघू, ते टार्गेट म्हणून काम करतील ते, पीओआय म्हणून, आय थिंक तुम्हाला माहितच असेल. आता इथे आपण काय करणार, वरती पहिले ऑर्डर ब्लॉक मार्क करणार. ठीक आहे, हे ऑर्डर ब्लॉक झालं आपलं. त्याच्यानंतर खाली मार्क काय करणार, इथे पहिल्या कॅन्डलचा लो, तिसऱ्या कॅन्डलचा हाय, एफईजी म्हणून मार्क करणार. बघा एफईजी म्हणून मार्क केलं, तुम्हाला आय थिंक आता मार्केटचा व्ह्यू बऱ्यापैकी क्लिअर होईल. एफईजी मार्क केलं. आता आपल्याला काय बघायचं होतं, एफईजी किंवा ऑर्डर ब्लॉक मध्ये आल्यानंतर ज्यावेळी मार्केट तिथे येतो, आता बघा इथे असते 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 असते, इथं टॅप केला नाही, टॅप केल्यानंतर आपल्याला लगेच 1 मिनिटामध्ये शिफ्ट व्हायचं आहे आणि 1 मिनिटामध्ये तयारीत राहायचं आहे हत्यार घेऊन लढायला. म्हणजे आपल्याला बघायचं आहे काय, आपले सेटअप, स्ट्रक्चर चेंज ऑफ कॅरेक्टर. आता बघा काय सांगितलं होतं, ऑर्डर ब्लॉक. ऑर्डर ब्लॉक हा आपला फॅक्टर झोन. आता इथे हा, हे महत्वाचं बघा, हे मला आता इथे दिसलं, ज्यावेळी इथं फॅक्टर झोन नसतो, ऑर्डर ब्लॉक हाच आपला फॅक्टर झोन वगैरे सगळं काय असतं. या झोन मध्ये ओबी मध्ये तुम्ही कॅन्डल स्वीप एंट्री सुद्धा घेऊ शकता, कारण तो फॅक्टर झोन सुद्धा आहे. तर इथे तुम्ही कॅन्डल स्वीप सुद्धा एंट्री घेऊ शकता, झोन स्वीप, कॅन्डल स्वीप, काही म्हणा. आपण आता 1 मिनिटात बघूया, आपल्याला 1 मिनिटात इथे एंट्री भेटलेली आहे कॅन्डल स्वीप. बघा ही रिव्हर्सल कॅन्डल झाली आपली इन्व्हर्टेड हॅमर, इन्व्हर्टेड हॅमर ही कॅन्डल झाली. ओके, कुठे, ऑर्डर ब्लॉक, किंवा ऑर्डर ब्लॉक हेच आपलं फॅक्टरला रिलेटेड होतं, फॅक्टर मध्येच होतं. तर फॅक्टर झोन ऑर्डर ब्लॉक झोन एकच झालं होतं, त्याच्यामुळे ह्या झोन मध्ये आपण डायरेक्ट रिव्हर्सल कॅन्डल ला एंट्री करू शकतो. आता त्या झोन मध्ये काय झालंय बघा, ज्यावेळी मार्केट अप अप येत होतं या झोन मध्ये आलं, त्याच्यानंतर ह्या कॅन्डलचा हाय सेफ आहे, सॉरी हाय ब्रेक झालाय, हिचा हाय ब्रेक झालाय, हिचा हाय ब्रेक नाही झालाय, स्वीप झालाय. तर हिचं स्वीप झालं म्हणजे ही कॅन्डल स्वीप झाली, कॅन्डलचा हाय स्वीप झाला आणि रिव्हर्सल कॅन्डल झाली, कॅन्डलचा हाय स्वीप झाला, रिव्हर्सल कॅन्डल झाली आणि हिच्या खाली हिची क्लोजिंग आली, कन्फर्मेशन कॅन्डल भेटलं. रिव्हर्सल कॅन्डल खाली, कन्फर्मेशन कॅन्डल. आता इथं सेलिंगच आहे म्हणून आपण रेड कॅन्डल क्लोज झाली, बाईंगचं असतं एफईजी तर बाईंगला ग्रीन कॅन्डल क्लोज झाली असती. हेच तुमचं ट्रेड प्लॅन होतं इथे. आणि इथे हिच्यावरती आता ऑर्डर ब्लॉक थोडस होतं जवळपास, तर ठेवायचं याच्यावर थोडं अजून ठेवावं, थोडस नॉर्मल तोंड काढून बाहेर. आणि बघा इथून खाली आला, पहिला तुम्ही जर नॉर्मल पाहिजे तर हा 1 मिनिटाचा ट्रेड घ्या,
नाहीतर 5 मिनिटाचा जो लो होता मग आपल्याला तिथपर्यंत तुम्ही थांबू शकत होता. बघा या ठिकाणी थांबला असतात तर तुम्हाला इथे $12 भेटले असते. तो मार्केट खाली गेला तो पार्ट नंतर, पण $12 भेटले असते. पहिला तुम्हाला इथं $6 टेन्शन फ्री झाला असतात, इथे $12 प्रॉफिट तुम्ही काढला असता. का? तर आपण एक झोनला फॉलो केलं. ठीक आहे. ज्यावेळी बघा इथे पहिला टॅप केलं एफपीजीला, इथे सुद्धा कॅन्डलचा हाय स्वीप केला, पण झोन मध्ये स्वीप केला का? झोन मध्ये जेवढा स्वीप भेटेल ना तेवढा खूप उत्तम असतो. झोनला हिनं टॅप केलं, हिचा हाय स्वीप झाला का? नाही. मग मार्केटने काय केलं, वर तर गेलं आणि इथे खाली आला. खाली आला, रिट्रेसमेंट आली. मग आपण काय करणार, ह्या रिट्रेसमेंटचं ब्रेकआउट बघणार. जर ब्रेकआउट भेटलं तर आपण एंट्री प्लॅन करणार. पण त्याच्या आधी काय झालं, मार्केट गेलं 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 ऑर्डर ब्लॉक, जो आपला फॅक्टर झोन सुद्धा होता. कदाचित हे टीआरएस तुमचं वर पण होऊ शकतं, कदाचित यालाच कन्सिडर करून मार्केट खाली जाऊ शकतं. पण इथे तुम्हाला रिव्हर्सल कॅन्डल भेटली, म्हणजे आणखी टॉपला एंट्री भेटली आणि सुंदररित्या मार्केट खाली आलं, एक चांगला प्रॉफिट तुम्हाला बघायला भेटला. तर फर्स्ट टार्गेट तुम्ही हाय घेऊ शकत होता, जो ब्रेकआउट होऊन आपण न्यू एंट्री प्लॅन होणार होती, तर म्हणजे $6 तुम्हाला इथेही भेटले असते. आणि 5 मिनिटाचा जो लो काय होता इथे, तोही तुम्ही टार्गेट प्लॅन करू शकत होता. म्हणजे इथं तुम्हाला $12 समथिंग भेटले असते या ट्रेडला. आले का नाही तुम्हाला दिवसाचे $12, 5, 10, त्यातले $10 आले. हे आले, एंट्री प्लॅन क्लोज करायचं, ट्रेड प्लॅन क्लोज करायचा, आजचा प्रॉफिट डन झाला. सेम सिनॅरिओ नेहमीच फॉलो करा. आता मी पुढे दाखवतो तुम्हाला 5 मिनिटात. बघा, जास्त ट्रेड घेऊन लॉसेस करण्यापेक्षा एक प्रॉफिट असा आला की त्या दिवसाला शांतता पाळायचं, मौन पाळायचं. त्याने काय होतं, डिसिप्लिन आपल्यात अंगात निर्माण होतात, आपल्या बुद्धी जागरूक होतात. ठीक आहे. बघा, आता हे आपलं मागचं काम झालं होतं. आपण काय करू आता, नवीन ट्रेड प्लॅन. आता इथे हा लो ब्रेक झालाय. आता आपण काय करणार, वरतून इथून टॉप कॅन्डल ही आहे, हिच्या लोच्या खाली ही आले 2 नंबर, हिच्या खाली ही. मग आता केवढी मोठी एफपीजी आहे बघा. ही ऑर्डर ब्लॉक असेल आपली. तर ब्लू कलर येतं, डायरेक्ट एफपीजी ला मारूया पहिला. ही एफपीजी असेल आणि वरती ही ऑर्डर ब्लॉक असेल. ओबी विथ एफपीजी, बस. ओके, ही एफपीजी आहे. बघा, पहिली कॅन्डल रेड, दुसरी कॅन्डल ही बॉडीवाली, तिसरी कॅन्डल तिच्या तिच्या लोच्या खाली ग्रीन कॅन्डल आय थिंक आले थोडी नॉर्मल. ठीक आहे, सिमिलर आहे, ही पकडली. चला असू दे. आता बघा, ह्या झोन मध्ये आलं, डायरेक्ट ट्रेड करणार का? नाही. 1 मिनिटात येणार, 1 मिनिटात आल्यानंतर बघणार आपल्याला स्ट्रक्चर कसं भेटलंय. बघा, झोन मध्ये ही कॅन्डल पण ग्रीन कॅन्डल घुसली होती. या ग्रीन कॅन्डलला काय केलं, रेड कॅन्डलनं स्वीप केलं. ओके. आणि म्हणजे रिव्हर्सल कॅन्डल, स्पिनिंग टॉप. तिच्या खाली कन्फर्मेशन म्हणून ही कॅन्डल आली बघा, ही क्लोज झाली. तुम्ही इथं ट्रेड प्लॅन करू शकत होता लगेच, आणि याच्यावरतीच बफर म्हणून एसएल ठेवू शकत होता. बघा खाली किती आलं, पहिला स्विंग लो हा $3 इथं टार्गेट डन झालं. ठीक आहे. आता मार्केट इथे खेळतोय, कदाचित हा वर पण जाऊ शकतो, कारण अजून एफईजी बाकी आहे, ऑर्डर ब्लॉक बाकी आहे, वर पण जाऊ शकतो, पण आलं खाली, काहीतरी मूव झाला मार्केट. ठीक आहे. तर हे शॉर्ट टर्म स्कॅल्पिंगचे ट्रेड असतात. आता इथे तुमचं टार्गेट काय असेल, हा असेल 5 मिनिटाचा स्विंग लो, जो असेल तो टार्गेट असेल. आता होईल कसं, हा खाली तर आला, 3-4 आला, मी टार्गेटची वाट बघत राहिलो आणि माझा एसएल उडाला. येस. ज्यावेळी एक लॉट मित्रांनो मारतो ना, त्यावेळी जसं मार्केट खाली जातो ना, एक समजा एक $3, $2-3 गेला, तर टार्गेट तुम्हाला 4-5 पॉईंटचा घ्यायचा आहे, 10 पॉईंटचा घ्यायचा आहे. जर जसं मार्केट $3-4 खाली गेला ना, तुम्ही एसएल ला कॉस्ट टू कॉस्ट आणा, कमी कमी करत करणार. आता इथे इथे आपल्याला काय बघायचं होतं बघा, 5 मिनिटं झाल्यानंतर एक रिव्हर्सल कॅन्डल कन्फर्मेशन भेटली, कारण झोन मध्ये ग्रीन गेली होती आणि एक रिव्हर्सल स्वीप केलं, म्हणून आपण इथे ट्रेड प्लॅन केलंय. तुम्ही डायरेक्ट सुद्धा ट्रेड प्लॅन करू शकता. कॅन्डल स्वीप झाली, झोन मध्ये स्वीप झाली, तर डायरेक्ट सुद्धा इथे सुद्धा ट्रेड प्लॅन होतो. मग ह्या स्वीप झाली ना, इथं हिच्या ओपनिंगला ट्रेड प्लॅन झाला, ह्याच्यावरती थोडासा बफर ठेवून एंट्री एसएल लागला तुमचं $2.
थोडस रिस्क आहे पण ट्विस्ट पण आहे. आता बघा हा उडवायला गेला आपला. जर हे तुम्ही एंट्री घेतली असतील अशी तर तुम्हाला 5 पॉईंटचा टार्गेट इथं डन झालेला दिसला असता. झोन मध्ये आल्यानंतर प्रिव्हियस कॅन्डलचा जर सेलिंगचं मार्केट असेल तर झोन मध्ये आल्यानंतर प्रिव्हियस कॅन्डलचा हाय स्वीप झालं तर तुम्ही डायरेक्ट एंट्री घेऊ शकता. बाईंगचा झोन असेल तर प्रिव्हियस कॅन्डलचा लो स्वीप झाला झोन मध्ये येऊन, प्रिव्हियस कॅन्डल पण झोन मध्येच पाहिजे आणि तिचा लो स्वीप होताना सुद्धा झोन मध्येच पाहिजे तरी तुम्ही डायरेक्ट एंट्री घेऊ शकता. आपण एक एक्झाम्पल असं अजून एक पुढे बघू कुठेतरी. ठीक आहे, मागे बघू पुढे नाही. बघा ओके, आता जिथं झालंय म्हणून दाखवतं असं नाही मित्रांनो, तिथं तुम्ही कन्फर्मेशन घ्या सगळ्या गोष्टीचं. बघा आलो होता इथं मार्केट उठला, हा हाय भेटला आपल्याला, हा ब्रेक झाला. ब्रेक झाल्यानंतर इथे एफईजी मार्क करणार आपण. पहिले एफईजी मार्क करूया. एफईजी ला पहिला प्राधान्य द्यायचा, नंतर ऑर्डर ब्लॉक किंवा डायरेक्टली एफईजी पण मार्क केली तरी हरकत नाही, बारीक असेल तर. ठीक आहे, एफईजी विथ ओबी. बरं मार्केट इथे आलं झोन मध्ये, 1 मिनिटात शिफ्ट व्हायचं होतं. आय थिंक तुम्हाला आजच्या नंतर तुम्हाला एंट्री प्लॅन लवकर तुम्हाला कळेल आणि उत्सुकता येईल ट्रेडला. बघा इथे आता झोन मध्ये काही ग्रीन कॅन्डल गेली, नंतर रेड कॅन्डल खाली क्लोजच झाली. आता इथं प्रिव्हियस कॅन्डलचा हाय स्वीप नव्हता. ठीक आहे, मग इथे डायरेक्ट एंट्री नाही. मग इथं आपल्याला काय बघायचं होतं, झोन मध्ये गेल्यानंतर एक असं सिनेरिओ बघायचं होतं जिनं काय केलं पाहिजे होतं, स्मॉल स्विंग केलं पाहिजे होतं. आणि ते केलं नाही का बघूया. खाली वरती गेलं, खाली आलं मार्केट. ठीक आहे, नंतर इथं हिचा हाय स्वीप बघायचा होता, हिचा हाय स्वीप नाही झालाय. ही कॅन्डल सेफ आहे, हिच्या आतमध्ये कॅन्डल आहे, हिचं लो स्वीप झालंय, हिचं लो स्वीप झालंय, हिच्या हायच्यावर ब्रेकआउट पाहिजे होतं ते भेटलंय नाही. मग ह्या कॅन्डलचा हाय स्वीप झालं. बघा ह्या कॅन्डलचं हाय स्वीप झालं. या दोघांची कॅन्डल मोठी असेल त्या कॅन्डलला फॉलो करायचं. हे बघा हाय स्वीप झालं, सेलिंगला बसायचं होतं ना आपल्याला. हाय स्वीप झालं म्हणजे हे वीक टीआरएस झालं आणि खाली ब्रेक झालं. जसं हे ब्रेक झालं, हा लो ब्रेक झाला, तुमची एंट्री प्लॅन इथेच झाली. थोडंसं अवघड आहे टॉपिक पण प्रॅक्टिसने होऊन जाईल. झोन मध्ये आल्यानंतर हे सिनेरिओ बघायचं. आणि नंतर बघा हे सेल होता $4 तुमचा पहिला टार्गेट होता स्विंग लो इथला 1 मिनिटाचा $8 आणि नेक्स्ट टार्गेट होता तुमचा 5 मिनिटाचा स्विंग. कुठलाही घेऊ शकता तुम्ही, जो तुम्हाला योग्य वाटेल तो फॉलो करा. $34. ओके, आता इथून बघा इथून उठला तो रिट्रेसमेंट आली होती, हा लो होता, वीक पद्धतीने मार्केट उठला, इथून खाली रिट्रेसमेंट आली. मग तुम्ही इथे हा सुद्धा टार्गेट घेऊ शकत होता, त्याचा स्विंग वीक टीआरएस झाला होता. हा सुद्धा $25 सुद्धा टार्गेट डन करू शकता तुम्ही. स्वीप एंट्री बघायची आपल्याला झोन मध्ये स्वीप. यस इथं भेटल बघा, 5 मिनिटामध्ये स्ट्रक्चर होतं. एफपीजी विथ ऑर्डर ब्लॉक मारतो. 1 मिनिटात येऊया.
पहिला FEG ला टॅप केला, बघा ग्रीन कॅन्डलचा हाय स्वीप झाला, इथे रिव्हर्सल कॅन्डल, कन्फर्मेशन कॅन्डल. ओके, हाय स्वीप झाला, इमिजिएट ट्रेड मारायचा. ट्रेड मारा पण खाली पडला असेल म्हणून खाली लावलंय. बघा इथं 2-3 समथिंग डॉलरचा एसएल होता, इथं पाठदिशी $5 दिला. आता टार्गेट काय होता, आता 1 मिनिटात फॉलो करताय. इथे बघा 5 पॉइंट आले, आपण वाट बघत राहणार खालच्या डायरेक्ट टार्गेटला. ऑर्डर ब्लॉक मधून भेटलं ना, आता खालच्या टार्गेटला डन करायला राहा. हे FEG भेटलं ना, तर थोडंसं पुन्हा FEG ची जी वरची बुक आहे, त्याची गॅप आहे ती भरायला जाऊ शकतो मार्केट. ठीक आहे, बघा पुन्हा हे आलं वरती, इथं बुक कमीत कमी हे असेल ट्रेल तरी करा 4-5 गेल्यानंतर. काहीतरी यार बुद्धी चालवा, वाऱ्यावरची वरात नको करू. बघा खाली आलं, वर गेलं झोन मध्ये. आता हे ऑर्डर ब्लॉक झोन होतं नक्कीच वरती. बघूया 5 मिनिटात. आता 5 मिनिटात गेलो ना तर खूप हे होईल. बी मारले आपण, आय थिंक हे ऑर्डर ब्लॉक आहे. बघा हे ऑर्डर ब्लॉक झोन मध्ये आलं मार्केट. आपल्याला इथं पण तेच बघायचं होतं. 1 मिनिटात भेटली प्रिव्हियस कॅन्डलचं हाय, सेफ 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 इथं स्वीप झालंय ना, ब्रेक आहे. हे बघा त्या कॅन्डलचा हायनं स्वीप केलं नाही, तिच्या खाली कन्फर्मेशन म्हणून ही कॅन्डल. ओके, स्वीप झालं इथं ट्रेड मारू शकतो आपण. याच्यावरती छोटासा असेल, गेला गेला हरकत नाही. $2 एकदम कट टू कट ठेवू नका, काहीतरी गॅप ठेवा, जाण्याचे चान्सेस तर आहे. हा स्विंग लो असेल टार्गेट, बघा $6 इथे, आणि मोठा टार्गेट म्हणजे 5 मिनिटाचा. डन. $15. मोजकेच काढा, मोजकेच ह्याच्यात राहा मित्रांनो, जास्त डोक्याला हॅडॅक करून घेऊ नका. ठीक आहे, चला ऑल द बेस्ट. भरपूर सांगितलं, काय चुकभूल झाली असेल तर क्षमा करा, पण हा व्हिडिओ तुमच्या नक्की फायद्याचा ठरेल आय थिंक, जर व्यवस्थित समजून घेतलात तर. ओके, चला ह्याला युट्यूबला लोड करतो, युट्यूब वरून मी तुम्हाला सेंड करतो, तुम्ही युट्यूबची लिंक डाउनलोड करून बघा. पण कुणाला सेंड करू नका, मेहरबानी करा, हा तुमच्यासाठी मी बनवलाय. मला फक्त तुम्हाला घडताना बघायचं, पहिले तुम्ही प्रॉफिटेबल व्हा, नंतर तुमच्या स्ट्रॅटेजी तुम्ही लोकांना शेअर करत बसा. मला चुकीचे निदर्शनं दिसतात ना, म्हणून थोडासा वाईट वाटतं की तुम्ही लगेच तुमच्या मित्रांमध्ये शेअर करता. हेच काय कळत नाही, तुम्ही स्वतःच्या पायाखाली जमीन व्यवस्थित नाही, स्थिर नाहीये, आणि दुसऱ्याला सरकवायला बघता. असं करू नका प्लीज. ठीक आहे, थँक्यू.